Hi guys, subscribe Education Up channel and press bell icon to get next video notification. Hello students, welcome back. Now this is our third lecture on work and energy. In earlier two lectures we made a brief discussion about work and all the types, means work, unit of work, then types of work, that all we have discussed up with examples we have seen. Now second part of the lesson we have to start, that is energy. What is the relationship between work and energy, that we have to discuss in this chapter. We often use word energy, often we use word this energy, and so let's know what is energy here in detail. For this purpose we have to take some examples, and in that example we have to explain, or we have to understand what's happened in the following cases. They are given. First one, if a pot of plant is kept in the dark, what's happened? The plant get languishes. आपण जर अंधाऱ्या खोलीमध्ये जर एखादं रोपटं ठेवलं तर 2-4 दिवसात ते कोमेजून जातं. का? कारण त्याला जगण्यासाठी मिळणारी जी एनर्जी आहे ती लाईट एनर्जी त्याला मिळत नाही, किंवा लाईट एनर्जी त्याला मिळत नाही, आणि त्याच्यामुळे ते कोमजतं, ते फोटोसिंथेसिस करू शकत नाही. मीन्स इट डज नॉट गेट, मी फक्त इथे लाईट एनर्जी लिहितो, लाईट एनर्जी, त्याला आवश्यक असलेली लाईट एनर्जी मिळत नाही, so that it cannot prepare its own food by means of photosynthesis, and as a result plant get what? Languishes. Second, this is more easy for you than the upper one. On increasing the volume of music system or TV beyond a certain limit, the vessels in the house start vibrating. तुमच्या अनुभव असेल, आता बऱ्याच आपल्या घरी साऊंड सिस्टीम असते, चांगली साऊंड सिस्टीम असते, आणि या साऊंड सिस्टीमचा आवाज जर आपण खूप वाढवला तर काय होतं? बिकॉज ऑफ दॅट साऊंड सिस्टीम द विंडोज पॅन स्टार्ट व्हायब्रेटिंग, किंवा घरातली भांडी पण व्हायब्रेट होतात. आता हे व्हायब्रेटिंग म्हणजे एक प्रकारचं वर्क आहे बरं का, कारण ते मागे पुढे काय वर्क आहे, आणि यासाठी काय होतं आहे? साऊंड एनर्जी इज डुईंग दॅट वर्क. म्हणजे ती एनर्जी त्या तिथे ते व्हायब्रेशनचं वर्क करते, म्हणजे या ठिकाणी साऊंड एनर्जीने काहीतरी काम केलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल, कलेक्टिंग द सनलाईट ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ कन्व्हेक्स लेन्स बर्न्स द पेपर. आता बर्निंग ऑफ पेपर हे एक प्रकारचं कामच आहे, फिजिकली तशा प्रकारचं नाही, पण वर्क इज देअर, आणि या ठिकाणी सनलाईट, लाईट एनर्जी पुन्हा, किंवा सोलर एनर्जी आपण त्याला म्हणू शकतो, सोलर एनर्जी इज डुईंग दॅट वर्क. सोलर एनर्जी इज डुईंग दॅट वर्क. आणि ते तुम्ही हे उद्योग लहानपणी केलेले असतील. वी डू दिस, अशा प्रकारचे उद्योग आपण लहानपणी करतो, आणि ते पेपर जाते, किंवा कोणाला चटका आपण दिलेला असेल, कापडं जाळतो. धिस इज कन्व्हर्जन. ते सगळे लाईट रेज एकत्र येतात आणि त्याच्याने ते काम होतं, पेपर जाळण्याचं, कापड जाळण्याचं, चटका देण्याचं काम होतं. सो means work and energy are very related with each other, too much related with each other. आणि आपण अजूनही आपल्या रोजच्या आयुष्यात एखादा व्यक्ती खूप काम करत असेल तर आपण म्हणतो काय एनर्जेटिक पर्सनॅलिटी हो, व्हॉट अ एनर्जेटिक पर्सनॅलिटी धिस मॅन इज, अशा प्रकारची आपण हे करतो. एनर्जीची व्याख्या द्यायला मी एक छान उदाहरण नेहमी मुलांना वापरतो, म्हणजे त्यांना ते कळतं व्हॉट इज एनर्जी. तुम्ही बूस्ट नावाचं ते पेयाची जाहिरात टी व्हीवर बघितली असेल, बूस्ट, आणि ते बूस्ट पिण्या अगोदर आणि बूस्ट पिल्यानंतर तुम्हाला काय इफेक्ट दिसतो? तो क्रिकेटर म्हणा, तो धावपटू म्हणा, तो रनर म्हणा, तो विशेष वेगाने पळत नाही किंवा तो रन काढत नाही, बट आफ्टर ड्रिंकिंग बूस्ट दॅट cricketer plays very nicely and makes lot of run, or that runner runs very fastly, and so we say the wow, we should take the boost. And मग तिथे म्हणतात boost is the secret of, correct, my energy, more energy. Instead of that, suppose
आय मेड डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट. मी जर वेगळी जाहिरात केली तर काय होईल बरं. मी अशी एक जाहिरात करतो, एक खेड्याचं चित्र आहे, खेड्या आहे, घराच्या बाहेर खाट आहे, खाटेवर कोणतरी झोपलेलं आहे, पांघरून घेतलेलं आहे आणि खाटेच्या जवळ स्टूल आहे, स्टूलावर बूस्टची बरणी आहे रंगीत आणि कप पण आहे बूस्टचा. आठवा जाहिरात बघा, मी काय सांगतो नीट ऐका बरं का. आणि जाहिरात सुरू झाली. जाहिरात सुरू झाल्यावर बघ ते खाटेवरचा कोण व्यक्ती असेल तो पांघरून बाजूला करतो आणि थरथरत उठून बसतो आणि ते बूस्टचं ओततो, बूस्टचा मग घेतो आणि पितो आणि पिल्यानंतर पुन्हा तो बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी, मोर एनर्जी आणि परत झोपी जातो तसंच पांघरून घेऊन. तुम्ही बूस्ट घेणार का? नो, डेफिनेटली विल नॉट बाय द बूस्ट नाव. वाय? तुम्ही म्हणाल ते बूस्ट पिऊन त्या म्हाताऱ्याला काही फायदाच नाही झाला. त्या बूस्ट पिऊन त्या म्हाताऱ्याला काही, त्या म्हाताऱ्या व्यक्तीला, त्या म्हाताऱ्या बाबांना ना कोणाला ना अजिबात फायदा झाला नाही. आम्ही कशाला ते बूस्ट घेऊ? धिस इज द डेफिनेशन ऑफ एनर्जी. इथे एनर्जीची डेफिनेशन बरोबर लपलेली आहे. कारण का अशी जाहिरात केली तर ते बूस्ट अजिबात कोणी विकत घेणार नाही, पण पहिली जाहिरात केली तर बूस्ट घेणार, डेफिनेटली घेणार. वाय? बिकॉज इट इम्प्लाय दॅट. जाहिरात बघितल्यावर तुमच्या लक्षात येतं की करेक्ट या पिल्यामुळे फायदा म्हणजे वर्क करायची क्षमता निर्माण होते, जी त्या दुसऱ्या जाहिरातमध्ये होतच नाही. इट मीन्स वर्क इज एनर्जी इज ॲनालाइज बाय मीन्स ऑफ वर्क डन. Energy is analyzed by means of work done, and so we are defining energy is what? Capacity of body to perform work is called energy. Means whenever there is capacity to perform work, ज्याच्यामध्ये एनर्जी वर्क करण्याची क्षमता आहे त्याच्याजवळ एनर्जी आहे. मी सांगतो ना तुम्हाला, जर एखादा माणूस खूप एनर्जेटिक आहे आपण कसं ठरवणार? एनर्जी काही दिसत नाही. वी कॅनॉट सी द एनर्जी. देन हाऊ वी कॅन डिफाईन, हाऊ वी कॅन ॲनालाइज एनर्जी? Energy is measured, analyzed by means of work done only. Energy is decided by means of work done, and that is why we say that what is, म्हणजे अनेक शब्दांसाठी एक शब्द तुम्ही शिकलेला असाल बघा. एनर्जी इज व्हॉट? द कॅपॅसिटी टू डू वर्क. एवढं लक्षात ठेवा, कॅपॅसिटी टू डू वर्क. या एवढ्या शब्दांसाठी काय शब्द वापरायचा मग? एनर्जी. ज्याच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे त्याच्याजवळ एनर्जी आहे. So the capacity of the body, of the object to perform work, to do म्हणजेच to perform work is called energy, and thus there is no essential difference between work and energy. वर्क आणि एनर्जीमध्ये काहीच फरक नाही. एनर्जी इज मेजर इन टर्म्स ऑफ वर्क डन ओनली. वर्क डन असेल तर एनर्जी संपेल, एनर्जी असेल तर वर्क डन कराल. मीन्स एनर्जी अँड वर्क डन आर द टू सेम फिजिकल क्वांटिटी, फक्त नाव वेगवेगळे पण दोन्ही एकच आहे. अँड दॅट्स वाय युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी, unit of work and energy are same. SI unit of energy is what? Same of work, joule, and CGS unit is what? CGS unit is what? काहीच फरक नाही. SI unit of energy is joule, CGS unit is erg, and like work, energy is scalar quantity. एनर्जी इज टोटली स्केलर क्वांटिटी. आपल्याला काही डायरेक्शनची गरज नाही की या दिशेला मला एनर्जी, त्या दिशेला एनर्जी. नो नीड. एनर्जी स्केलर क्वांटिटी. सो एनर्जी, देर इज नो इसेन्शियल डिफरन्स बिटवीन वर्क अँड एनर्जी. एनर्जी इज नथिंग बट वर्क, और एनर्जी इज मेजर इन टर्म्स ऑफ वर्क डन ओनली. जितकं वर्क डन तितकी एनर्जी तुमच्याकडे आहे, जितकं कमी वर्क डन तितकी कमी एनर्जी तुमच्याकडे आहे. सो क्लिअर. आता एनर्जी इज प्रेझेंट इन द डिफरंट फॉर्म्स. आता वरती आपण जे एक्झाम्पल बघितलं, इथे बघा लाईट एनर्जी बघितली आपण, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, इन दिस वे. सो एनर्जी इज अवेलेबल इन द डिफरंट फॉर्म्स. लुक ॲट हियर, मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, और यू कॅन से इलेक्ट्रिक एनर्जी ऑल्सो, केमिकल एनर्जी, न्यूक्लियर एनर्जी, solar energy. A lot different forms of energy are there, and every form will become one chapter. प्रत्येक फॉर्म एक चॅप्टर होईल आणि याच्यातले काही आपल्याला शिकायचे पण आहे, काही आपण शिकत आहोत, काही शिकलेलो आहोत. साऊंड, लाईट एनर्जी आपल्याला शिकायची याच वर्षी. हीट एनर्जी विल लर्न अर्ली इन नेक्स्ट स्टँडर्ड. न्यूक्लियर एनर्जी यावर्षी आपण शिकणार आहोत. सोलर एनर्जी यू नो इट व्हेरी वेल. केमिकल एनर्जी यू नो इट व्हेरी वेल. इलेक्ट्रिकल एनर्जी आपण शिकणार आहोत. मीन्स डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी आर देअर. आपण हे सगळे फॉर्म काही
यावर्षी या लेसनमध्ये शिकू शकत नाही. विल रिस्ट्रिक्ट अवर सेल्फ ओनली स्टडी फर्स्ट ओनली फॉर्म ऑफ एनर्जी, दॅट इज व्हॉट, मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचा अर्थच होतो एनर्जी विच यूज टू परफॉर्म मेकॅनिकल वर्क. दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल एनर्जी और मशीनशी रिलेटेड असणारी एनर्जी याला मेकॅनिकल एनर्जी म्हणतात. अँड धिस एनर्जी इज मेड अप ऑफ टू टाइप्स ऑफ एनर्जी. द फर्स्ट वन इज कायनेटिक एनर्जी and the second one is what, potential energy. Both we have to discuss here, kinetic energy as well as potential energy. One by one we'll discuss. So at first we'll discuss kinetic energy. Kinetic म्हणजे वेग. Kinetic हा शब्द वेगासाठी. Kinetic energy means it is rated with speed or velocity. How it's kinetic energy, that we have to discuss. We'll take, as usual, we'll take some example, and by means of that example will study we have the definition of kinetic energy. They are given us some cases, and first one, what happened in the following cases. First, a fast cricket ball strikes the stump, but we'll modify this example. You often watch cricket match, and in the cricket match, suppose a spinner takes a wicket clean ball and faster bowler takes a wicket clean ball. What your observation about the displacement of stump in both of the wickets. स्पिनरने क्लीन बॉलची विकेट घेतलेली आहे आणि फास्टर बॉलरने क्लीन बॉलची विकेट घेतली. अशा परिस्थितीमध्ये स्टंप किती लांब जाऊन पडतो, किती डिस्प्लेस होतो. युअर ऑब्झर्वेशन इज दॅट इन द केस ऑफ विकेट टेकन बाय स्पिनर, स्टंप विल fall down, displace, or just will be they are diverted from each other, or the base will be fall down. Stump will be not thrown away. In the second case, but when the faster ball takes the clean bowled wicket, what's happened? Stump get displaced a lot. It just thrown away, or in sometimes stump also get broken up into two pieces. What makes the difference? Ball is the same. Ball तो एकच होता. Ball was the same. Then what makes the difference? Now you will clear it. Now it will be make you clear for you. The speed of the ball makes the difference. In first case, the speed of the ball was less. Ball was moving with less velocity, less speed, and that's why stump are hardly displaced. And in the second case, faster ball, no need to tell you how fast the ball is coming. Second example, if the striker hit a coin on a carom board, what's happened? The striker, when hit the coin it get displaced. Depending upon how forcefully, how speedily the striker is coming, accordingly that the coin is get displaced. That is your observation. Third case, in the game of marble, nowadays we are not playing marbles, but in the game of marble, same is there. One marble strikes the other marble, and what's happened to the other marble? How much it is displaced, where it will be go, how much distance it will cover, depend upon how forcefully you hit the second marble by the first marble. Means speed matters here. In all these three examples, you say that the work done by the object, work done by the moving object, means when a moving object collide on the other, there is work done, and work done depends upon what? Speed or velocity of the object. Means it is nothing but what? Motion of the object. Means when the object is in motion, it has capacity to do work. It has capacity to do work. When an object is in motion, I am writing in short. When an object is in motion, it has capacity to do work, and capacity to do work means called as what? Correct? Energy. So when an object is in motion, it has what? Energy, and that energy is called as what? Kinetic energy. Look at here, that is the definition. The energy which an object has because of its motion is called as what? Kinetic energy. The energy which the object has because of its motion is called as the kinetic energy. Got it? The work done by a force to displace the stationary object through a distance s is the kinetic energy gained by the object. म्हणजे एखादा ऑब्जेक्टला आपण फोर्स एफ लावलेला आहे, समजा फोर्स एफ वे अप्लाइड ऑन द स्टेशनरी ऑब्जेक्ट. स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे समजा असा, त्याच्यावर फोर्स आपण लावलेला आहे आणि त्याचं डिस्प्लेसमेंट झालं आहे.
तर हे डिस्प्लेसमेंट जे झालं तेच म्हणजे कायनेटिक एनर्जी. ऑलरेडी वी हॅव डिफाईन दॅट कॅपॅसिटी टू डू वर्क इज एनर्जी. म्हणजे तुम्हाला एनर्जी इन टर्म्स ऑफ वर्क डनच मेजर करायची बघा. अँड सो वी कॅन हॅव कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट वर्क डन बाय द ऑब्जेक्ट, अँड दिस वर्क डन इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला व्हॉट, W इज इक्वल टू Fs, मीन्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू व्हॉट, Fs. आता ही कायनेटिक एनर्जी आपण कशी काढणार, हाऊ विल, बट कायनेटिक आत्ता आपण बघितलं कायनेटिक एनर्जी इज रिलेटेड विथ, बघा कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला चालणार आहे. ओके, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू Fs. But our body is in motion, it has velocity, it has some mass. How will calculate kinetic energy? This formula is correct. If you are having force and displacement of the object, you can use this formula to calculate kinetic energy. But as we define kinetic energy with relation with motion, that is with velocity, so we should have the formula of kinetic energy in terms of that only. In terms of mass, in terms of velocity, related with motion. Force and displacement are not actually related with motion. ते मोशनशी तशा अर्थाने रिलेटेड नाही. अँड सो विल हॅव एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m moves because application of force. Look at here, this object is having mass m, we are applying force F on this object, and because of that object is displaced in the direction of force S, and we have to calculate the now work done of kinetic energy of the object. This object will take initially at rest, means u is equal to 0, and suppose v is what, final velocity, because this force will produce acceleration in this object. That only we are mentioning here. Let the initial velocity of u is the initial velocity, and here u is what, 0, because we have taken ऑब्जेक्ट इज स्टेशनरी. बघा सपोज अँड स्टेशनरी ऑब्जेक्ट आपण म्हटलेलं आहे ॲट रेस्ट. आपण मग त्याच्यावर फोर्स एफ अप्लाय केला. वे अप्लाइड फोर्स एफ ऑन द ऑब्जेक्ट. दिस जनरेट ॲक्सिलरेशन ए इन द ऑब्जेक्ट, अँड आफ्टर टाइम टी द व्हेलॉसिटी ऑब्जेक्ट बिकम्स व्ही. बघा त्याच्यात ॲक्सिलरेशन निर्माण झालं आहे, आणि टी या वेळानंतर इज फायनल व्हेलॉसिटी इज व्हॉट, व्ही. अँड नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट इज फायनल व्हेलॉसिटी. During this time the displacement of the object is what, S. So obviously kinetic energy चा formula काय असणार आहे. So formula of kinetic energy will be this only. Kinetic energy will be what, F into S. But it is not useful किंवा हे आपल्याकरता जरा डिफिकल्ट आहे. So what we'll do, we'll have kinetic energy by using Newton's. हा आपण हे रिलेशन जरा वेगळ्या रूपात मिळणार आहे. नाव बाय न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे मी त्याचं डिस्प्लेसमेंट काढण्याचा प्रयत्न करतो बाय मीन्स ऑफ दॅट इक्वेशन. ओके, काय आठवतं आहे तुम्हाला, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT square. As u is equal to 0, therefore what will get, S is equal to 0 u into t, 0 into t plus 1/2 AT square, and therefore what I will get, S is equal to what, 0 plus 1/2 AT square, and therefore S is equal to 1/2 AT square. S ची व्हॅल्यू मिळेल. अगेन बाय न्यूटन्स लॉ फोर्स इक्वेशन, अगेन वी नो दैट F is equal to what, correct, m into a. This is equation number 2 and this is equation number 3. We'll put the value of second and third equation in equation 1. So I am writing, putting 2 and 3 in equation 1. What will get? So kinetic energy will be equal to, we'll go on the next page. Kinetic energy is equal to, what is the, look at here, what we have got the formula F into S. Now we will put value of F is what, ma, and that of S 1/2
at square. So we'll get 1 half m a into a square t square. So kinetic energy is 1. So Ke is equal to 1 half m a t bracket square. Now again we have to use here Newton's first equation by first equation of motion. Now what is the first equation of motion? V is equal to u plus at, and therefore V is equal to just will remain at because u is equal to 0, and therefore what will the value of V square? V square is equal to nothing but at bracket square. Means for this at bracket square, this is our suppose equation number 4 and this is equation number 5. So we'll put the value of 5 in equation number 4, and what we'll get? Therefore Ke is equal to 1 half m V square from 4 and 5. And this is your formula for kinetic energy, which is in terms of mass and velocity of the moving object. 1 half mv square. This is a formula for kinetic energy. We can derive this formula by another method, which is more simpler than that. You can use any one. What is the kinetic energy? How will calculate? Kinetic energy is given by formula what? F into S. आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. But F is equal to what? ma. This is equation number 2. And by I am using a third equation of motion. By third equation of motion, in first way we can say this is as R. याला आपण ऑर मेथडने ऑर या पद्धतीने हे एक्सप्रेशन आपण डिराइव करतोय. बाय थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. काय थर्ड इक्वेशन ऑफ मोशन? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस as. We'll put u is equal to 0. Therefore what will get? V square is equal to what? 0 plus twice as. Because u is equal to 0, initial velocity 0. बघा पहिले आपण पहिलं आणि दुसरं इक्वेशन वापरलं आहे, इथे आपण तिसरं डायरेक्ट वापरतोय. हे जास्त सिम्पलर आहे. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस as, आणि याच्यावरनं एसची किंमत आपल्याला मिळेल एस इज इक्वल टू हा 2a इकडे येईल डिवाइड होईल व्ही स्क्वेअर अपॉन ट्वाइस a. दिस इक्वेशन नंबर 3. आता युजिंग 2 and 3 इन इक्वेशन 1 व्हॉट विल गेट बघा. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एफची किंमत टाकणार ma आणि एसची किंमत टाकणार व्ही स्क्वेअर अपॉन ट्वाइस a फ्रॉम 1, 2 and 3. So here acceleration will cut on both sides, and so what will get? 1 half m v square. Kinetic energy is equal to 1 half m v square. You can use any one method to derive this relation. So both are the same. Kinetic energy is given by formula 1 half m v square. Got it? Now we have to solve one problem. A stone of mass 250 gram is falling from height. How much kinetic energy it has at the moment when its velocity is 2 meter per second. एका विशिष्ट उंचीवरनं असा एक दगड टाकलेला आहे ज्याचं वजन 250 ग्रॅम आहे आणि त्याची कायनेटिक एनर्जी काढायची. मीन्स वी आर गिवन व्ही इज इक्वल टू त्याची त्याचं मास लिहूया पहिले. इट्स मास इज गिवन m इज इक्वल टू 250 ग्रॅम. ओके. GM ग्रॅमला फक्त G लिहावं, M लिहूच नाही GM. and its velocity is 2 meter per second. To find kinetic energy, what is formula for kinetic energy? Ke is equal to 1 half mv square, and we have to put the value of here m and v. 1 half m 250
and velocity 2 square. As soon as you put this value 250 will give you 0 mark for this answer, because you didn't converted, you didn't use the physical quantity in same unit, same measuring system. प्रॉब्लेम सॉल्व करताना गिवनमध्ये बघा तुमच्या प्रॉब्लेमच्या ज्या गिवन फिजिकल क्वांटिटी आहे एकाच युनिटमध्ये आहेत का नाही, जर नसतील तर त्या करून घ्या. अदरवाईज तुम्ही इथे गेलं तर आम्ही पुढे तपासणारच नाही. नो नीड टू चेक, इथेच कळून द्यायला आम्हाला. नो नीड टू चेक इट. सो कन्वर्ट दॅट ऑल फिजिकल क्वांटिटी आयदर इन SI or in CGS. It is better to solve the problem in SI unit. Means you have to convert this mass in from gram to kilogram. आणि ग्रॅम टू किलोग्रॅम कसं करणार ते माहिती तुम्हाला. विथ डिवाइडेड बाय 1000 अँड डिवाइडिंग बाय 1000 विल गेट वॉट 0.25 किलोग्रॅम. हे जर नाही केलं ना तपासायची गरज नाही, तुमचं उत्तर चुकलेलं आहे आम्हाला माहिती. युअर आन्सर इज रॉंग दॅट वी नो दॅट. मीन्स आपल्याला इथे हे बदलावं लागणार आहे. हे लक्षात घ्या. मी जाणीवपूर्वक तुम्ही काय चुका करता ते सांगतो आहे. सो हिअर पुट हिअर वॉट 0.25 इंटू व्ही स्क्वेअर 2 स्क्वेअर. Now you can solve it by your own. 1/2 into 0.25 into 4, 2 2s are 4, and you have to solve it, multiply, and so this will be 0.50 means 0.5 joule. The kinetic energy of the stone is 0.5 joule. Got it? कशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. दिस इज ऑल अबाउट कायनेटिक एनर्जी. नाव वी हॅव टू डिस्कस वन क्वेश्चन दे आर गिवन. हां, एक अजून एक छान प्रश्न दिला बघा. इफ द मास ऑफ द बॉडी इज डबल, हाऊ मेनी टाइम्स विल द कायनेटिक एनर्जी इंक्रीज. मीन्स सपोज ऑब्जेक्ट ऑफ मास इज एम. समजा हा ऑब्जेक्ट आपण असा घेऊया. हा ऑब्जेक्ट आहे, याचं मास एम आहे आणि तो या व्ही या व्हेलॉसिटीने जातो आहे. सो इज कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय कायनेटिक एनर्जी आपण तिला E म्हणूया. E इज इक्वल टू 1/2 mv². इक्वेशन नंबर 1. आता ह्या ऑब्जेक्टचं मास डबल करून टाकलं. त्याचं नवीन मासला मी एम डॅश म्हटलं. व्हेलॉसिटी तीच आहे. ओरिजिनल व्हेलॉसिटी त्याची कायनेटिक एनर्जी मी E मानली. आता त्याची नवीन कायनेटिक एनर्जी मी ई डॅश मानतो. मग सो न्यू कायनेटिक एनर्जी विल बी व्हॉट. आता पण हे एम डॅश काय आहे. एम डॅश हे काय आहे ओरिजिनल मासच्या काय आहे दुप्पट. ही कंडिशन लक्षात ठेवा. एम डॅश इज ट्वाइस एम. सो न्यू कायनेटिक देअरफॉर न्यू कायनेटिक एनर्जी आपण तिला ई डॅश म्हणूया. वेन मास इज डबल ई डॅश विल बी इक्वल टू व्हॉट 1/2 एम डॅश. व्हेलॉसिटी तीच आहे v². बट व्हॉट इज गिवन टू अस एम डॅश इज इक्वल टू ट्वाइस एम. सो विल पुट व्हॅल्यू हिअर. देअरफॉर विल गेट व्हॉट ई डॅश इज इक्वल टू 1/2 एम डॅशची किंमत टाकूया इथे ट्वाइस एम इंटू v². हे कट करू नका. हा 2 पुढे घ्या. 1/2 लिहिला गेला. 2 इंटू 1/2 mv² ई डॅश न्यू कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू. आणि हा 1/2 mv² म्हणजे काय बरं. फ्रॉम फॉर्म्युला 1 इट इज E. मीन्स विल गेट देअरफॉर ई डॅश इज इक्वल टू 2 इंटू E. वी कॅन से दॅट फ्रॉम 1. So we can here we can prove that, or we prove that the new kinetic energy is what twice the original kinetic energy. जर मास दुप्पट केलं keeping the velocity constant, then new kinetic energy will be twice the original kinetic energy. कळतंय तुम्हाला. अशाच प्रकारे व्हेलॉसिटीशी पण रिलेटेड तुम्ही काढू शकता. यू कॅन व्हेलॉसिटी मात्र डबल केली तर कायनेटिक एनर्जी 4 पट होईल. बिकॉज कायनेटिक एनर्जी रिलेटेड टू स्क्वेअर ऑफ द व्हेलॉसिटी. Kinetic energy is directly proportional to the square of velocity. So velocity is double, kinetic energy will be 4 times. Velocity is half, kinetic energy will reduce to 1/4. हे लक्षात ठेवा. येते लक्ष तुम्हाला. इथे आपण आज थांबतोय. बाकी पोटेन्शियल एनर्जी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. टिल देन बाय बाय. टेक केअर ऑल ऑफ.